आबा अरे असा कसा पळविला? हा, राखणीला बसला होता का झोपा काढत होतास? आईच्यान सांगतो आबा, एकटक त्या साहेबरावाकडे बघत होतो. अरे पण ती कार्टी आली आणि मला म्हणाली राणा आलाय पुढल्या दारानं. आता राणा आला म्हणल्यावर तुझ्या कानावर घालावं म्हणून आत आलो, तवर डाव साधला त्या लफंग्यानी. अख्ख्या जगाला फसवणारा तू त्या चिल्ले पिल्लेली फसवलोय तुला. चिल्ली पिल्ली? अरे अरे दिसायला चिल्ली पिल्ली, पण वागणुकीनं एक नंबरची बिलंदर कार्टी. आबा अरे माझ्यासारख्या गरीबाला फसवलं त्यांनी. तू आताच्या आता शिक्षण खात्याला फोन कर आणि एक साथ नापास कर सगळ्यांना. भाईसटल्यावाने काय ते बोलू नकस. 4 घास गिळायला मिळतात ना, कशाला काम कराल तुम्ही? चांगला राणा हातात आला असता तुझ्यामुळे निसटला. अरे 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 आबा, अरे किती वेळा सांगू. अरे राणा आला नव्हता, ती कार्टी आली होती. ನೋಡಿದ್ರಿಲ್ಲ ಎಷ್ಟು ಇದ್ ಮನೆಯೊಳಗೆ ನಮ್ಗೆ ಕಿಮ್ಮತ್ತನೇ ಇಲ್ಲ. ಇವ್ರ ಮಂದಾರ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಗೆ ನೌಕರಿ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಾರ. ए काय म्हणते त्या? नापास कर म्हणती सगळ्यांना. नादा लागण्यात काय अर्थ नाही. ऐत गब्बूत जात तुमची. ನೋಡಿದ್ರಿಲ್ಲ ಎಷ್ಟು ಅಪ್ಪನ ಸಹನ ಮಾಡ್ಕೋತು. ಎಷ್ಟು ಸತೆ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದೆ ಬೇಡ, ಪ್ರೇಮಲತೆ ಇದೆ. ನಾನು ಹೇಳಿದೆ ಎಷ್ಟು ಅಪ್ಪನ ಸಹನ ಮಾಡು, ನಂಗೆ ನೀ ಸಹನ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಮನೆಯಾಗ ಇರಂಗಿಲ್ಲ. लते प्रेमलते. हा प्रेमलते, रडू नकोस. अगं एक ना एक दिवस राणा येईल या घरात. ಏನಾರು ಮಾತಾಡ್ತೀರಿ ನೀವು? ए असं करा तुमची नाटक. मला वाड्यावर ठेवले हीच आमची चूक झाली. साहेब, राणा आता साहेबरावला घेऊन आले, गोट्यात बांधायलेत. गुपचूप गेलं तर घावत्याला बघा. साहेबराव, तुला आता सोडतोय, तू काय बी काळजी करू नकस. वाजत गाजत शेतात नेतो का नाही बघ. अरे चल लवकर चल. अरे साहेब इथं आले बिले तर आपली तिथं वाजत गाजत मिरवून निघल. चल आंबा, आता तुला अजिबात सोडणार नाही. मी बी बघतो तू कसा जातो इथून ते. नाही आबा, जाऊ द्या मला. अजिबात नाही. बरकत असं शेतावर जाऊन थोरल्या सुनबाईना घेऊन ये. आणि हा, येताना सामान बी घेऊन ये. नाही आबा, साहेबरावला पोरांनी पळवून आणलं म्हणून ते परत द्यायला आलो होतो. साहेबरावांनी माझं पोरग मला परत दिलंय, त्यामुळे तुला अजिबात सोडणार नाही. ए तू का थांबला? जा पटकन. मला माहित होतं आबा, मी साहेबरावाला सोडला म्हणून राणा स्वतः आला इथं. ताई साहेब बघा, त्या आड्याला मी कसं पकडून दिला. आता साहेब काही त्यासनी सोडत नाहीत. आता ती मास्तरीन बसते तिकडे वरडती. कसं वाटलं माझं काम? आम्हासनी वाटलं होतं तू जरा हुशार झालीस, पण नाही. ते फॉल्ट की नाही एकदम फिट बसवलाय बघ तुझ्या डोसक्यामध्ये. अगं बाई, मामांजींनी मास्तरनीला वाड्यावर बोलवलंय. आता ती जर वाड्यावर आली आणि या घरात शिरली तर तुझी पाठ आहे आणि आमचा हात आहे बघ. ताई साहेब, वरती आता कशाला येईल इकडं? राणादानी एकदा सांगितलं ना वाड्यावर जायचं नाही म्हणून. अगं ह्यो आडाने असा हिथं कोंडून ठेवलाय म्हणल्यावरती काही शेतावर एकटी राहणार आहे होय? येणारच की हिथं. बरं आता कसं करायचं? साहेब तर आता सोडणार नाहीत असं वाटते. मामांजी, काय सुनबाई? ते तुम्हासनी मुंबईवर नाही का अर्जंट फोन आलाय बघा. हा,
घरच्या फोनवर आलता. आम्ही तुम्हाला बोलवायला गेलतो पण तुम्ही इथं. कोणाचं आहे? ते काय कळलं नाही, म्हणजे नाव काय सांगितलं नाही, पण अर्जंट आहे असं म्हणले बघा. बहुतेक सीएम साहेबांचा असावा. मी जाऊन फोन घेऊन येतोय. तवर इथनं अजिबात हलायचं नाही. आबा अजिबात हलायचं नाही, कळलं का? तू काळजी करू नकोस आबा, मी अजिबात सोडणार नाही ह्याला. राणा, माझी कदर असेल तर तू इथून हलणार नाहीस. आणि यो जर का इथून हल्ला तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव. नाही मी आहे ना इथे. चला, चांगला चान्स मिळाला, सोडायचा नाही. चल चंदे. वहिनी वहिनी, राणाजी कुठे? हो लय मोठा घोळ झालाय. कसला गो? राणाला साहेबांनी पकडले. आणि घरात कोंडून ठेवलंय. कोंडून ठेवलंय? आम्ही साहेबाला गोट्यात बांधून येत होतो, तोवर साहेब तिथे हजर झालं आणि त्याला तिथेच थांबून घेतला. मला म्हटलं तुम्हाला जाऊन घेऊन ये जा म्हणून. राणाजी काय म्हणाले? अहो साहेबांच्या समोर त्याचं तोंड उघडते वय. बर चला मी येते. पर तुम्हाला सगळं सामान घेऊन राहायलाच बोलवलंय. अंजलीबाई, आपल्याला या घरात राहता येणार नाही. तुम्ही याल ना बा? आजपासून जिथे तुम्ही तिथे मी. नाही, राणाजी जोवर मला काही सांगत नाही तोवर काही नाही. आधी आपण राणाजींना तरी घेऊन येऊ. चला चला. वहिनी, राच्याला कुठं जाताय? आणि राणादा कुठं आहे? साहेबराला सोडून आला नका राणादा? नाही, राणाजी अजून आले नाही. म्हणजे साहेबांनी राणादाला पकडले की काय? हो, राणाजींना आबांनी पकडून ठेवले. मी गेल्याशिवाय सोडणारच नाही म्हणतायत. मग आम्ही बी येतो बघा तुमच्या संग. नाही नाही नको. अहो असं कसं? आम्ही साहेबांची माफी मागतो. आम्ही साहेबरावला चोरून आणलंय ना व, आणि राणादाने काय बी नाही केलंय म्हणून सांगतो त्यांना. असं म्हटल्यावर सोडतील साहेब? नाही नाही, खरंच नको. तुम्ही आधी घरी जा आणि अभ्यासाला बसा. तुमच्या राणादाला मी नक्की सोडवून आणेन. हा बरकतजी, तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल. मी येतो की. नाही नाही, खरंच म्हणतेय मी. इथून मला जाता येईल एकटीला. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हाय की. मी राणाजींना नक्की सोडवून आणेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. सावकाश जा. का सोडा की. ताबक काका साहेब, काय करताय सा? हात धरलाय वय तुम्ही त्यांचा? अहो चोर आहेत का ते? जा माग, सोडा हात, सोडा त्यांचा. सोडा म्हणलं नव. अगं पण सुनबाई, गप बसा. राणा भाऊजी कसा आहे सा? बरं आहे. जाऊबाई कशा आहेत? त्या पण बरं आहे. आता एकट्याच असत्याल नव शेतात? असं चोरा चिरटाचं बाई माणूस एकटाच शेतात? विचार केला तरी मनात धडकी भरतीये बघा. ते आबांनी थांबून ठेवलं इथं. हाव राणा भाऊजी, बापाचं काळीज आहे त्यांचं म्हणून ते असं म्हणतात. पण
पण म्हणून आपण नव्या नवरीला असं एकटं शेतात ठेवणं बरं दिसतंय काय? हे बघा, आमासनी लय वाटतंय तुम्ही दोघांनी हित वाड्यावर यावर राहा, पण एक बाई माणूस म्हणून सांगतो, जाऊबाईसनी असं शेतावर एकटं ठेवणं अजिबात बरं दिसत नाही बघा. हे बरकत गेलाय बोलवायला. ते आल्या की आपण समजावून जातो मी. पण मग त्या आल्या की तुम्ही जाणार काय? नाही म्हणजे वाड्यावर परत कधी पाऊल ठेवणार नाही असं तुम्हीच म्हणाला होता. आणि आता तुमच्या मनाविरुद्ध अंजलीबाई काही इथं वाड्यावर येत्याल असं आमासनी नाही वाटत. आणि समजा आल्याच तर उगा मामांजी त्यासनी काहीतरी बोलणार. आता हे बघा राणा भाऊजी, तुमच्यामुळं खरं तर अंजलीबाई शेतावर राहायला गेल्या. कारण तुम्ही शेतावर राहतायसा त्याला कारण जाऊबाई आहेत असं मामांजीचं मत आहे. तुमच्यामुळं अंजलीबाई खरं तर शेतावर राहायला गेल्या, पण त्या समजा आत्ता हिथं आल्या तर मामांजी त्यासनी लई बोलत्याल. लई वाईट वाटेल बघा त्यासनी. लई कोड्यात पडलोय बघा मी. अहो तुम्ही सोडवा की आता. तुम्ही जावा शेतावर. पण आबांनी आलायचं नाही सांगितलंय. हे बघा, मामांजीसनी काय सांगायचं ते आम्ही बघतो. आता महत्वाचं काय आहे, जाऊबाई त्या शेतावर एकट्या आहेत, त्यांची काळजी घ्या. उगा घाबरल्या असतील. काका साहेब. होय 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 राणा, हे बघ, आबा आम्हाला किती वरडला तरी वरडू देत, पण आता सुनबाई महत्वाची. तेव्हा आबा याच्या हात तू सटक. जावा राणा भाऊजी, ते वाट बघत असत्याल. शिस्तात जावा. हॅलो हॅलो, गोदत्ता जी कोणाचा फोन होता? काय माहित नाही, काय झालं? हॅलो, काय नाही, राणा आलाय. राणा आलाय? कुठं आहे? माग आहे गोट्यात. चला तर मग. अंजलीबाई, 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 बरकत, ये बरकत. राणा, तू आलास? वहिनी कुठे आहेत? कुठे आहेत म्हणजे? अरे तुला आणायलाच त्या वाड्यावर गेल्यात. अरे मी आलो की आता वाड्यात ना, पण मला नाही दिसल्या रस्त्यात. अरे त्या खालच्या पांदीने गेले असतील. अरे कुळायस काय तू? तुला माहिती आहे ना वा, त्यांना रात्रीचं भ्या वाटतं म्हणून. अरे जायचं की त्यांच्या बरोबर? अरे मी माप मिनत्या केल्या, मी येतो येतो म्हणून, पण त्या म्हणाले तुम्ही काय काळजी करू नका, मी जाऊन घेऊन येतो तुला. पण जायचं की त्यांच्या बरोबर? अरे बर, साहेबांनी खरं तुला कसं काय सोडलं? ते वहिनी म्हणल्या जा म्हणून, मग निघालो पटक दिशी. ए आता काय करायचं? समजाच गळून बसलाय बघ. आपण अंजलीबाईनं वाड्यावर थांबून घेतलं तर?
ಏನಂತ ನೀವು ಕಟ್ಟಿ ಲತೆ. ಮಾಡಿದ್ದೆ? ಕಟ್ಟಿ ಹಿಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಏನು? माझा ऐक ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ದೆ, ನಾ ಏನು ಮಾತಾಡ್ದೆ? ಕೊಡಿರಿ, ಏನು ಮಾಡ್ದೆ? सुनबाई आता तूच सांग काय करायचं एवढ्या जोराने हिसला मारला हातातली कळ डायरेक्ट मस्तकात गेली. अहो काका साहेब, तुम्ही कशा पायी उगत ताकद लावाय गेलात? अहो त्यांची ताकद कुठं, तुमची ताकद कुठं? आबाने सांगितलं ना की त्याला सोडायचं नाही म्हणून. राणा कुठे? अहो ते तर हिसरा देऊन पळून गेलं की हो. ಏನ್ರಿ ನೀವು ಅವನ್ಗ ಹೆಂಗ ಕಟ್ ಕಳ್ಸಿದ್ರಿ? ಕಟ್ಟಿ ಹಿಡ್ಕೊಂಗಿಲ್ಲೇನು? ಅಯ್ಯೋ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಇವ್ರು ಏನಂತ ನೀವು ಹೀಗ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ರಿ? ಯಾಕಂತ ನೀವು ಅವನ್ಗ ಕಟ್ ಕಳ್ಸಿದ್ರಿ? ಇನ್ನ ಏನ್ ಹೇಳೋದು ನಾವು ಈಗ? ನಮ್ಗೆ ಇನ್ನ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕನ್ನು ಬೇಕು. हे बघा मी हे मुद्दाम नाही केलंय सांगून ठेवतो. ए तुमचं रडणं बेगणं बंद करा. याला जायचं तू गेलाच आहे. आणि साहेबरावला इथून अजिबात सोडायचं नाही. राणा असं का वागायला लागले तेच कळना झालंय. मामांजी, तुम्ही राणा भाऊजी आणि जाऊबाईंचा विचार डोसक्यातनं काढूनच टाका. राणा भाऊजींनी सांगितलंय नव्हं ते येणार नाहीत, तर नाही येणार ते परत. आबा सुनबाई, सुनबाई, राणा कुठे? राणाजी इथे आहेत म्हणून तर त्यांना शोधायला आले मी. कुठे आहेत राणाजी? अहो ते तर कवाच पळून गेलं. तुम्हाला भेटलं नाही काय वाटत? सुनबाई तुम्ही बाहेर का? आतमध्ये चला ना. नाही नको. राणाजी एव्हा शेतावर पोचले असतील, आमची चुकामुक होईल. सुनबाई, अगं एकटी कशी जाणार? राणा येईल एवढ्यात, त्याच्या संगत जा म्हणस. तवर चला. नाही नको. बरकत जी आहेत ना सोबत. अहो तुम्ही घरात आला तर राणा बी येईल. म्हणून तरी घरात चला. अहो घर तुमचंच आहे. आबा तुमच्या या प्रयत्नांचा काही उपयोग नाही होणार. राणाजी अशानं घरी नाही येणार परत. अहो पण मग राणाच्या मनात काय चाललंय ते तर कळू द्या आम्हाला. मलाही नाही माहिती राणाजींच्या मनात नेमकं काय चाललंय. मी नाही विचारत कधी. म्हणजे आम्ही समधी आशा सोडून द्यायची का? नाही, फक्त थोडासा वेळ द्या त्यांना. योग्य वेळ आली की आम्ही स्वतःहून दोघं या घरात परत येऊ. अहो पण ती येळ येणार कधी ते मला नाही माहिती. तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही नक्की लवकरात लवकर या घरात परत येऊ. आम्हासनी तर समजा अवघडच वाटायला लागलंय. राणा भाऊजींनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही येऊ यावर जसा माझा विश्वास आहे तसाच तुम्ही विश्वास ठेवा. सुनबाई, जवळ तुम्ही घरात दिसत नाही तवर आमचा विश्वास बसणार नाही. पण एक लक्षात ठेवा, याच्यामुळं या घरातलं कुणी बी तुमच्या दारात येणार नाही. आता तुम्हालाच या घरात यावं लागल, ते बी कायमचं. तुम्ही काळजी करू नका आबा. तो दिवस लवकरच येईल. सुनबाई, आमचं मन आम्हाला सांगते की लवकरच या वाड्यावर काहीतरी शुभ घडणार आहे.